अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत। उमेशजी, अनेक ठिकाणी वृत्त प्रसिद्ध झाले की अजित पवार शरद पवार एकत्र येणार। तुम्ही कुठेतरी शरद पवारांना मदत केली या निवडणुकीमध्ये आणि पूर्वी तुम्ही अजित पवारांसोबत सुद्धा होतात, तर तुम्हाला या दोन्ही गटाकडे असल्यामुळे काय माहिती आहे, नेमकं काय वाटतं या सगळ्या बातम्यांवर? कसं आहे, कार्यकर्त्यांची या भावनेतनं जर विचारलं तर अजितदादा आणि पवार साहेबांना मुळातच कार्यकर्ते वेगळं समजत नाहीत। तरुण पिढीमध्ये अजितदादाची क्रेज आहे, पवार साहेबांच्याबद्दल आमच्या पक्षातल्या अनेक सर्व कार्यकर्त्यांना खूप रिस्पेक्ट पण आहे। आता जे घडलं ते घडायला नको होतं ते घडले, पण आता एक संधी अशी आहे की या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र येणं हेच हिताचं आहे आणि तशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातल्या आमदारांच्या असू द्या, खासदारांच्या असू द्या आणि त्याचबरोबर अजितदादांच्या सोबत असलेल्या आमदार खासदारांच्या असू द्या, ह्या सगळ्यांची अंतर्गत भावना जी आहे ती एकत्र यावं अशीच आहे। आणि या परिस्थितीमध्ये एकत्र येणं हे त्या भागातल्या मतदारसंघाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या मतदारांनी ज्यांनी मतदान करून या सर्व लोकप्रतिनिधींना निवडून आणले त्यांना जर न्याय द्यायचा असेल, आपापल्या भागाला न्यायचा द्यायचा असेल तर सरकारमध्ये असणं हे कधी हिताचं आहे असं सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं। उमेशजी, दोन्ही गट म्हणजे आता जी बातम्या ज्या पद्धतीने येत आहेत की शरद पवारांचे खासदार अजित पवारांना जॉईन करतील किंवा भाजपसोबत जातील शरद पवार स्वतः, तर अशी परिस्थिती असं होऊ शकतं का खरोखर? कुठल्या फॉर्म्युलामध्ये होईल हे मला माहीत नाही, परंतु माझं मत जर विचारलं तर त्या ठिकाणी सामंजस्यानं एकमेकांशी चर्चा करून एकत्र आलेलं कधीही चांगलं। शेवटी हा पक्ष एक राहिला तर त्याची ताकद ही तेवढीच, एकसंघ असल्याची ताकद एक वेगळीच असते। आज जरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचे आमदार जास्त निवडून आले असले तरी लोकसभेला पवारसाहेबांचे खासदार जास्त आलेले आहेत, त्यामुळे लोकसभेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीच्या मतदाराने पवारसाहेबांना झुकतमाप दिलं आहे आणि विधानसभेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी अजितदादांना झुकतमाप दिलं आहे। त्यामुळे मतदारांनी सुद्धा एक प्रकारे संदेश असा दिला आहे की काहींनी दिल्ली पाहावी आणि काहींनी राज्य पाहावं। त्यामुळं आमच्याकडं असलेले दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी दिल्लीतली जबाबदारी घ्यावी राष्ट्रीय स्तरावरची, आणि काही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र अतिशय उत्तम पद्धतीने काम त्या ठिकाणी होऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।